मित्रांनो, तुम्ही चिकन राईस किंवा चायनीजचा राईस असेल, तुम्ही राईस खाऊन कंटाळले असाल तर तुमच्यासाठी मी नवीन रेसिपी घेऊन आलेलो आहे, अंडा ठेचा राईस। त्यासाठी इथं मी बॉईल केलेला राईस आहे, सेम चायनीज सारखाच राईस असतो, हा पण बॉईल केलेला आहे। त्यासाठी इथं मी शेंगदाणे घेतलेले, मिरची आहे, लसूण आहे, याचा बारीक ठेचा बनवून घेणार आहे आपण। इथं अंडे घेतलेले आहे, कोथिंबीर आहे, कढीपत्ता आहे आणि काही मसाले। आपण ठेच्याची तयारी करून घेऊ। त्यासाठी याच्यामध्ये मी शेंगदाणे घेतलेले, मिरची आहे आणि लसूण आहे, आपण मिक्सरमध्ये टाकून तळून घेणार आहे। इथं कढीपत्ता घेतलेला आहे मी, कोथिंबीर आहे आणि चवीनुसार मीठ आहे। आपण यांना जाड बारीक दळून घेऊ ठेच्यासाठी। आता आपण याच्यामध्ये अंडे फ्राय करून घेऊ। अंडे आपण फेटून घेऊ, खाली लागले नाही पाहिजे ह्या हिशोबाने आपण अंडे फ्राय, पूर्ण पण नाही फ्राय करायचे आपल्याला, फक्त हलके फ्राय करून घ्यायचे तेलामध्ये। अंडे आपले व्यवस्थित कच्चे पक्के फ्राय झालेले आपण आता काढून घेऊ। ठेचा फ्राय करण्यासाठी तेल टाकतोय मी कढईमध्ये। आपण आता ठेचा परतून घेऊ, त्यासाठी इथे जिरे टाकतोय मी आणि आपला ठेचा जाड बारीक वाटण केलेला आपण याच्यामध्ये तेलात परतून घेऊ। छान असा ठेचा आपण परतून घेऊ तेलामध्ये। ठेचा व्यवस्थित तेलामध्ये परतून झालेला आपला, तर आपण त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊ। अंडा ठेचा राईससाठी आपला ठेचा रेडी झालेला आहे। आपण आता त्याच्यामध्ये हाफ डाऊन केलेले अंडे घालून घेऊ, व्यवस्थित ठेच्यामध्ये मिक्स करून घेऊ। आपला ठेचा आणि अंडे व्यवस्थित फ्राय झालेले याच्यामध्ये आपण आता याच्यामध्ये राईस घालून घेऊ। बघू शकता एकदम व्यवस्थित फ्राय झालेले आहे, आपण राईस घालून घेऊ। आता राईस व्यवस्थित परतून घेऊ आपण याच्यामध्ये। हा अंडा ठेचा राईस तुम्ही ड्रिंक झाल्यानंतर जेवणासाठी पण तुम्ही खाऊ शकता, खूप छान टेस्टी असतो आणि थोडा स्पायसी पण येईल तुम्हाला। तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। अंडा ठेचा राईस सगळं व्यवस्थित मिक्स झालेले, आपण त्याला 5 मिनिटं दम देऊन घेऊ, व्यवस्थित शिजलं पाहिजे त्यासाठी। 5 ते 10 मिनिटं झालेले दम देऊन राईसला। आता आपण त्याला मिक्स करून घेऊ। बघू शकता तुम्ही कशा प्रकारे व्यवस्थित फ्राय झालेला आहे, एकदम सुगंध तर इतका सुंदर येतोय का विचारूच नका, क्रिस्पी झालेला आहे। आणि ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। आपला अंडा ठेचा राईस रेडी झालेला आहे, आपण आता सर्व करून घेऊ। आपला अंडा ठेचा राईस सर्व करून झालेला आहे। याच्यावर आता आपण प्लेन आमलेट टाकून घेऊ। आहे ना, प्लेन आमलेट बनवणार आहे इथं, आणि जे अंडा ठेचा राईस व आमलेट हे टाकू त्यावेळी त्याची टेस्ट वेगळीच असणार आहे आणि खूप टेस्टी पण असतं आणि छान पण लागतं। तुम्ही नक्की ट्राय करा। मीठ, हळद, यामध्ये कोणत्याही प्रकारचा मसाला, मिरची, कांदा काहीच टाकणार नाही। प्लेन आमलेट बनवणार आहे मी। ऑलरेडी आपला अंडा ठेचा तिखट राहणार, त्यामुळे हे प्लेन आमलेट बनवतोय। हे कॉम्बिनेशन खूप छान लागतं। तेल, आपलं प्लेन आमलेट रेडी झालेलं आहे, आपण आता त्याला काढून घेऊ। बघू शकता अंडा ठेचा राईस रेडी। अंडा ठेचा राईस रेडी।